भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या सर्व भारतीयांना, भारतीय नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेचं एक इतिहास स्वातंत्र्याचा या देशाने घडवला. अनेक लोकांनी, राष्ट्रपुरुषांनी हुतात्मा पत्करलं, हा देश स्वतंत्र झाला. जगाच्या इतिहासावर भारताचं अधिराज्य आहे जे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. प्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली. अनेक वर्ष हा देश त्या विचाराने चाललेला. पूर्वी अहिंसेने आंदोलन हो स्वातंत्र्य मिळवली जायची, हा इतिहास या देशाने दाखवला. आज जग बदललं आहे, स्पर्धा सुरू झालेली आहे. आता या स्पर्धा ताईंनी सांगितल्याप्रमाणे फक्त युद्धापुरत्या मर्यादित केल्या नाही. या स्पर्धा आता व्यापार युद्धापर्यंत गेलेल्या आहेत आणि त्यातून आपण आता या ठिकाणी वाटचाल करत आहोत. अनेक लोकांनी हुतात्मा दिले, अनेक धर्माच्या, अनेक जातीच्या लोकांनी त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं. आज परिस्थिती बदललेली आहे. सर्व देशाच्या असलेल्या एकतेचा संदेश आपण आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनी देत असताना आज अनेक राष्ट्रांची असलेले संबंध जर सध्या पाहिले तर विचार करण्याचे आहे. या देशातल्या असलेल्या जनतेमध्ये एकतेची भावना स्वातंत्र्य दिवशी, प्रजासत्ताक दिनादिवशी आपण पाहतो. त्याच देशामध्ये आज आपण स्वतंत्र आहोत का अशा प्रकारचा विचार सुद्धा काही लोकांना येतो. सत्ता येते जाते, पण ज्यांनी हुतात्मा पत्करलं त्यांनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा विचार दिला. तो आदर्श जगाने पाहिला. तोच आता आदर्श या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि विचारातल्या असलेल्या सर्व जनतेने करायला पाहिजे. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यरत करत असताना माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे. मी असेल, ताई असेल, आपण सर्व पदाधिकारी एका नव्या विचारातून लढण्यासाठी उभं राहूया. आमची लढाई एवढीच आहे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आज लोकशाहीवर आपल्या देशामध्ये आघात होतो का, यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का, याचा विचार करण्याची गरज आहे. आपला लोकशाहीचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो. आपला घटनेचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो. सत्ता मिळावी म्हणून धर्माचा वाद निर्माण करा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी हुतात्मा पत्करलं. त्या अनेक धर्माचे, जातीचे लोक होते. आज आम्ही देशातच लढाई करतो, ते दुर्दैव आहे. मला वाटतं याच आपली जो विषय 2-3 मांडलेले आहे, लढाई आपली एवढीच आहे. या स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतोय. या स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीयांचा राहायला पाहिजे. हा उद्दिष्ट समोर ठेवून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे. मग घटनेचा अधिकार, मतदानाचा अधिकार, त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार. कालच आदरणीय पवारसाहेबांच्या आणि उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली. विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा हा घेण्यात आला. या कायद्यावर आम्ही कमिटीमध्ये होतो. मुद्दे आम्ही एवढेच मांडले की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, पण देशात आंदोलनच करू नये, राज्यात आंदोलनच करू नये, यासाठी हुकुमशाही आणणं गरजेचं नाही. त्यासाठी कायदा बनवणं गरजेचं नाही. आम्ही काही सुधारणा सुचवल्या. त्या सुधारणा सुचवत असताना नक्षलवादी विचाराच्या संदर्भातून अशा लोकांवर आम्ही हा कायदा केला असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात हा कायदा जेव्हा आलेला आहे त्यामध्ये आधुनिक शंका अशात आहे की नक्षलवादीसाठी हा कायदा करत असाल तर पूर्वी असे कायदे बरेच होते की देशाच्या आणि राज्याच्या
याहीपेक्षा स्ट्रॉंग कायदे, मजबूत कायदे या राज्यात आणि देशात आहेत. तरीसुद्धा आपण हा कायदा करत असाल, नक्षलवाद्यांना शहरी भागातून जी काय मदत पुरवली जाते त्यांच्या विरुद्ध कायदा करत असाल, पण नक्षलवादीच्या चळवळीला आमचा निश्चितपणाने पाठिंबा नसणार आहे, आमचा विरोध असणार आहे. परंतु त्या कायद्याचा अधिकार घेऊन लोकशाहीच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी जर घाला घालत असेल तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळे विरोधात एकत्र झाले पाहिजे. हा संदेश कालच्या या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सर्व नेतृत्वाच्या माध्यमातून दिला गेला. ही लढाई आपली आहे. कायदा हा जनतेसाठी असावा, पण कायदा जनतेचे आवाज दाबण्यासाठी जर कोण करत असेल ही लढाई आपल्याला जिंकावी लागेल. मतदानाच्या अधिकारामध्ये आपण बघितलं असेल, ताईंनी सांगितलं, पवारसाहेब असतील, फडणवीससाहेब असतील, अनेक ज्येष्ठ नेते होते, का रस्त्यावर उतरले? जनतेचा अधिकार लोकशाहीतून आता इलेक्ट्रॉनिक मशीनने कोणीतरी हिळवून घेत असेल आणि त्यातून आम्ही निवडून येतो अशा प्रकारचा संदेश देत असेल. कालच एका ठिकाणच्या मतमोजणीमध्ये EVM मशीनसुद्धा खोटी आहे, हे कोर्टाच्या समोर सिद्ध झालं असेल. अजून आम्हाला कुठला पुरावा द्यावा लागतो? मतदार याद्यांचा जर घोळ बघितला तर तो आता लोकच ताई प्रत्येक ठिकाणी स्वतःच आता मतदार यादी चेक करायला लागलेलं आहे आणि त्यातून अनेक किस्से उडीत आलेले आहेत. कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर बिहारच्या मतदार यादीमधली 65 लाख मतं तुम्ही जर रद्द केली असतील तर ती मतदार यादी तुम्ही जनतेसाठी घाला. त्यांनी सांगितलं आम्ही तिथल्या पक्षांना दिलेली आहे. जनराज्यामध्ये पक्ष नाही तर जनता महत्त्वाची आहे आणि या जनतेच्या समोर ते तुम्ही त्यांची नावं जर का रद्द केली दाखवा. कधी कधी आधार कार्ड नियमित करावं असं सांगितलं जातं. दुर्दैवाने त्या ठिकाणी आता निवडणूक आयोगाचा आधार कार्ड हा अधिकाराचा असलेला पुरावा होऊ शकत नाही. म्हणून हा दुमतीमध्ये आपला संभ्रमावस्था आहे. ही लढाई आहे, लोकशाही जिवंत राहावी ही लढाई आहे. या असलेल्या स्वाभिमानात जो देशाने उभा केलेला आहे त्याला कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी मोडत असेल तर त्याविरुद्धाची लढाई राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीला आपण या झेंडावंदनाला आपण या ठिकाणी उपस्थित राहत असताना या तिरंग्याचा तो तिरंगा आज सर्व असलेल्या ह्या रंगातून एकतेचा संदेश देतो. माझी विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीसाठी जर ज्यांनी स्वातंत्र्याचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने केलं जात आहे त्याच्या विरोधात लढण्याची भूमिका आपल्याला करावी लागेल. ताईंनी आज एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो आजपर्यंत त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मला वाटतं अनेक राष्ट्र आता या व्यापार युद्धावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला हे सोपं वाटतं. देशाच्या पंतप्रधानांनी स्वदेशी करणारा अनेक वर्षापूर्वीच केला, परंतु व्यापार युद्धामध्ये भारताच्या असलेल्या या टेरिफ बॉम्बमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडू नये याची काळजी घेणं ही राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची गरज आहे. मला वाटतं राज्याच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी पवारसाहेबांचा अनुभव हा आपल्या पक्षाची शिदोरी आहे. मगाशी मला उल्लेख झाला, ताई सिंदूरमध्ये या देशाचं 3 दलांचं नेतृत्व आणि कोण पुढे करत होतं त्या महिला होत्या आणि या महिलांना स्वाभिमानाने आरक्षण या असलेल्या सैन्य दलामध्ये देण्याचा निर्णय सुद्धा दूरदृष्टी नेता म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेन, लढाई जोराची आहे, लोकशाही जिवंत ठेवण्याची आहे. आपण लढाई करू. स्वातंत्र्य दिनी एवढंच आपण संकल्प करू. ज्या लोकांनी हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्यांनी त्याग केला, ज्या विचाराने केला, तो विचार परत एकदा जिवंत करायचा असेल तर भविष्यातली लढाई आपण तेवढ्याच ताकदीने करूया. हा संदेश आजच्या या असलेल्या स्वातंत्र्य दिनात येतो. कार्यकर्ता तंतू उठला पाहिजे, लोकशाहीच्यासाठी उपयोगी उठला पाहिजे. हाच राष्ट्रवादीचा कार्यक्रम आजच्या स्वातंत्र्य दिनानंतर लोकशाहीच्या स्वातंत्र्य दिनापुरता आपण मर्यादित न ठेवता तेवढ्याच मोठ्या प्रमाणे संविधानाच्या हितासाठी आपण लढूया एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक दिवस असा यावा की राष्ट्रवादीच्या असलेल्या सैन्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एक लढाई केली आणि त्याचं परिवर्तन महाराष्ट्रातून करून दाखवण्याचा प्रयत्न केला. हा संदेश आजपासून देऊया. मी आलेल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.